तर यानंतर पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातून अनेक बसेस नियोजित स्थळी जाण्यासाठी सुटल्याच नसल्यामुळे अनेक प्रवासी बस स्थानकावर अडकून पडले आहेत। जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनेकडून व्यक्त केली जाते आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारातील एसटी कर्मचारी संपावर गेले, त्यामुळे चोपडा बस स्थानकातील सर्व एसटी बस बंद होत्या। त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसलाय। राज्यातील 251 आगारांपैकी 59 आगार पूर्णतः बंद झाल्यानं एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं सकाळीच गजबज असणाऱ्या बसस्थानकावर मोठा शुकशुकाट दिसून येतोय। एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरच्या 6 आगारातून एकही बस धावली नसून काल दिवसभरामध्ये जवळपास 1572 बस फेऱ्या रद्द झाल्यात। यामुळे एसटी महामंडळाचे जवळपास 46,57,864 रुपयांचं उत्पन्न बुडालंय। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली होती। मात्र गोंदिया आगारातील कर्मचारी सहभागी झाले नाहीयेत, त्यामुळे एसटी सेवा सुरळीत सुरू आहे। राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसातील एका अंगणवाडी सेविकेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। यात नदीच्या पुरातून वाट काढताना मोठी कसरत ती करताना दिसतेय। नदीवरील असलेल्या झाडाचा आधार घेत या महिलेनं प्रवास केलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2-3 दिवसापासून मुसळधार पावसानं आगमन केलंय आणि त्यामुळे नाल्यांना पूर आलाय। यातच वसमत तालुक्यातील सोंडी बहिरोबा या गावाजवळच्या ओढ्याला पूर आलाय। अशातच एका गरोदर महिलेला बाजेवर झोपून मानवी साखळी करत रुग्णालयामध्ये दाखल केलंय। सोलापुरातील सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय। उन्हाळ्यात कोरडी ठाक पडलेली सीना नदी दुथडी भरून वाहतीये। यामुळे नदीकाठच्या पिकांना मोठा फटका बसलाय। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2.25 लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय। या जिल्ह्यातल्या 1,54,087 शेतकरी अतिवृष्टीनं बाधित झालेत। लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई वेळेत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्याच्या जास्तीत जास्त भावामध्ये क्विंटलमागे 849 रुपये, कमीत कमी भावामध्ये 600 रुपये तर सरासरी भावामध्ये 400 रुपयांची सुधारणा झाली आहे। केवळ लासलगावच नव्हे तर मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात हीच परिस्थिती आहे। देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भावात सुधारणा झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वाघूर धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातून 16,393 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली असून सद्यस्थितीत वाघूर धरणात 97% पाणीसाठा आहे। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे। पैनगंगा नदीवरील पेन टाकळी धरण हे 82% अधिक भरलंय। त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुसरीकडे पांदण रस्ता खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। शेती मशागतीकरिता बैलबंडी पायदळ चालवणं सुद्धा आता कठीण होऊन बसलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील अडाळ नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। अडाळ नदीला आलेल्या या पुरामुळे गणेशपूर धोत्रा मंगरुळपीर करंजा हा मार्ग बंद झालाय।